इन सलॉन ट्रीटमेंट तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही होम केअर काय करू शकता किंवा तुम्ही होम रेमेडीज काय करू शकता. की जर हेअर लॉस चालू आहे कोणाला आणि त्याला घरच्या घरी काय ट्रीटमेंट करायचं तर त्यांनी काय करायला पाहिजे. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित माझ्या डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सध्याची सिरीज आपण चालू आहे की कन्सर्न्स घेतोय आम्ही की तुमचे हेअरचे प्रॉब्लेम्स काय काय असतात, त्याला आपण काय काय करू शकतो. म्हणजे इन सलॉन ट्रीटमेंट तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही होम केअर काय करू शकता किंवा तुम्ही होम रेमेडीज काय करू शकता. तर असं आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यावरती तुम्हाला सांगतोय. तर आता सध्या आपण हेअर लॉस वरती बोलतोय. तर हेअर लॉसचा तुम्हाला पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऍक्च्युली हेअर लॉस कशामुळे होतो किंवा मग हेअर लॉस चालू असेल तुम्हाला तर तुम्ही प्रोडक्ट्स काय वापरू शकता. तर आजची आपण व्हिडिओ जी करणार होतो दॅट इज रिगार्डिंग होम रेमेडी. की जर हेअर लॉस चालू आहे कोणाला आणि त्याला घरच्या घरी काही ट्रीटमेंट करायचं तर त्यांनी काय करायला पाहिजे. तर त्यासाठी एक पॅक आम्ही रिकमेंड करतो. तर दॅट पॅक इज हॅव्हिंग ऑल द नेसेसिटी इन्ग्रेडियंट ज्यामुळे तुमचा हेअर लॉस थांबू शकतो आणि इट इज व्हेरी 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 बेनिफिशियल की हेअर ग्रोथ पण त्याच्याने चांगल्यापैकी होते. पण तो पॅक कन्सिस्टन्सी तुम्हाला लावला पाहिजे, रेग्युलरिटी पाहिजे त्याची. आता ह्या पॅकमध्ये कसं आहे की आपल्याला मेथ्या मार्केटमध्ये मिळतात, मेथीच्या बिया मार्केटमध्ये मिळतात तुम्हाला. त्या मेथीच्या बिया तुम्हाला आणायच्यात मार्केटमधून. त्या ओव्हरनाईट 1 किंवा 2 दिवस सोक करायच्या, म्हणजे त्याला मोड आला पाहिजे. ते मोड आल्यानंतर त्याच्यामध्ये जास्वंदीची पानं, जास्वंदीची फुलं किंवा जास्वंदीच्या कळ्या ह्या मिक्स करायच्या आणि त्याच्यामध्ये बटाट्याची सालं ऍड करायचे. ह्या तिन्ही गोष्टींचं मिक्सरमध्ये क्रश करायचं. एक त्याची पेस्ट बनवायची, एकदम थिक पेस्ट झाली पाहिजे. जशी मेहंदी आपण कशी घरी लावतो त्याची पेस्ट कशी होते तशी याची एक थिक पेस्ट झाली पाहिजे. आणि ती थिक पेस्ट सेक्शन बाय सेक्शन काढून तुमच्या स्काल्पला लावायची. आतमध्ये लागली पाहिजे, केसांना लावून त्याचा काही उपयोग नाही. ती स्काल्पला लागली पाहिजे आणि स्काल्पला लावल्यानंतर ती तुम्हाला त्याच्यावरती शॉवर कॅप लावून त्याला 1-2 तास तरी ठेवायचे. 2 तास ठेवा, 3 तास ठेवा आणि मग वॉश करा. त्याच्यामधून म्हणजे जे आपल्या स्काल्पची हीट असते त्या हीटमध्ये मुळे त्याचे प्रोडक्ट्स ॲक्टिवेट होतो आणि त्याच्यामधला लायफोसेल जो आहे तो आपल्या स्काल्पमध्ये आतमध्ये पेनेट्रेट होतो अँड दॅट हेल्प्स अ लॉट टू अवॉइड हेअर लॉस. म्हणजे हेअर लॉस तुमचा खूप चांगल्यापैकी त्याने थांबतो आणि इमिजिएट रिझल्ट मिळतो तुम्हाला आणि प्लस तुमची हेअर ग्रोथ पण चालू होते. माझ्याकडे खूप क्लायंट असे आहेत की जे रेग्युलरली त्यांना मी हा फॉर्म्युला सांगितलेला आहे, हा पॅक त्यांना सांगितलेला आहे, ते घरच्या घरी लावतात अँड दे हॅव गॉट व्हेरी गुड रिझल्ट आउट ऑफ दॅट. बऱ्याच लोकांना असं होतं की सलॉनमध्ये जायला नाही मिळत, त्यांच्यासाठी ही स्पेशली होम रेमेडी आहे. त्यामुळे तुम्ही ही होम रेमेडी नक्की फॉलो करा आणि गेट अ व्हेरी गुड रिझल्ट ऑन हेअर लॉस. आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओज हवे असतील, असेच तुम्हाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इंस्टाग्रामचा पण ID मेन्शन केला आहे तर त्याला पण नक्की फॉलो करा. कारण त्याच्यावरती पण आम्ही छोटे छोटे व्हिडिओज टाकतोय की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर त्याची इन्फॉर्मेशन मिळत जाईल. थँक्यू व्हेरी मच.